नमस्कार. आज आपण सर्वांना अतिशय अवघड वाटणारा परंतु खूप सोपा असणारा भागाकार या घटकाची ओळख करून घेणार आहोत. इयत्ता तिसरीला माझ्याकडे पहिली, दुसरी, तिसरी असे तीनही इयत्तांचे वर्ग आहेत आणि आज मी इयत्ता तिसरीला आमचा हातच्याची बेरीज वजाबाकी शिकवून झाली आणि आता आम्ही भागाकाराकडे आलो होतो आणि आता म्हटलं आणायचे तिसरीला भागाकार शिकवायचं आहे तर इयत्ता पहिलीच्या नवीन सिलेबसमध्ये अगदी शेवटी बघा पुस्तकामध्ये घटक 28वा आहे की इयत्ता पहिलीचं गणित आणि 28वा घटक आहे की भागाकाराची ओळख, समान वाटणी आणि समान गट. सगळ्यात पहिल्यांदा भागाकार म्हणजे काय समजून घेऊ. भागाकार म्हणजे समान वाटणी किंवा समान गट. ते कसं करायचं, काय करायचं हे आपण गणित गोष्टीतून आणि वस्तूंच्या सहाय्याने अतिशय सोप्या पद्धतीने शिकवणार आहोत. हे या भागाकाराचं शूटिंग करायचं आणखी एक कारण म्हणजे लवकरच 25 ऑगस्टपर्यंत जसं माझं मराठी भाषा अभ्यास पुस्तक मी प्रकाशित केलं आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलं, त्याच पद्धतीनं ज्ञानरचनावाद अभ्यास पद्धतीवर आधारित गणित भाषा अभ्यास पुस्तिका हे पुस्तक देखील 25 ऑगस्टपर्यंत मी प्रकाशित करत आहे आणि त्याच्यामध्ये भागाकाराची ओळख, गुणाकाराची ओळख, गणित गोष्टीमधून सोप्या पद्धतीने कशी करायची याची भरपूर उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये जो भागाकार दिलेला आहे जो की पहिलीच्या पुस्तकात दिलेला आहे आणि मुलांना कसं समजावून सांगायचं आहे ते सर्व मी अतिशय छानपणे त्या पुस्तकामध्ये उदाहरणांची मांडणी करून दिलेली आहे. मग म्हटलं आता तिथं तर दिलेलं आहे पण ते घ्यायचं कसं हे तुमच्या सर्वांच्या लक्षात यावं आणि आमच्या तिसरीच्या वर्गाला आज भागाकार शिकवायचाच होता. त्यांच्यासोबत इयत्ता पहिली आणि दुसरीचाही कव्हर होईल म्हणून इथं माझ्यासमोर आज पहिली, दुसरी, तिसरी तिन्ही वर्गातले विद्यार्थी बसलेले आहेत. भागाकाराची यापूर्वी मी काहीही कल्पना ह्या तीनही वर्गातल्या मुलांना दिली नाही. आता आज डायरेक्ट त्यांना शिकवतानाच हा व्हिडिओ मी शूट करते. मुलं चुकत शिकतील किंवा लगेच शिकतील. कशी शिकतायत ते आपण पाहूयात. त्यापूर्वी बघूयात की इथं काय काय केलेलं आहे. बघा इथं मी भागाकार ओळख, समान वाटणीची भागाकार ओळख आपण करणार आहे की भागाकार म्हणजे दोन गोष्टी असतात. भागाकार म्हणजे एक तर समान वाटणी असते किंवा समान गट करणे असतात. आता गणित गोष्टीतून आपण ते समजून घेऊयात. बघा मी गणित गोष्ट काही लिहिली फळ्यावरती. बाळांनो तुम्ही देखील बघा इकडा. टोपलीत 8 ठोकळे आहेत. टोपलीत किती ठोकळे आहेत? 8. बघा ही माझी टोपली आणि त्याच्यात मी किती ठोकळे ठेवले? 8 ठोकळे आहेत. 4 मुलांना ते समान वाटायचे आहे. 4 मुलांना ते ठोकळे समान वाटायचे आहेत. माझ्याकडे तयार झालेलं आहे. 4 मुलांना ते ठोकळे कसे वाटायचे आपल्याला? समान वाटायचे आहे. ठीक आहे. प्रत्येकाला किती मिळतील, किती संपतील आणि किती उरतील आता आपण प्रत्यक्ष कृती करूया. ठीक आहे. चला पृथ्वी इतर शरीरीय ओबीए राजवीर चल. बघा आता माझ्याजवळ टोपलीत हे ठोकळे किती आहेत बघा बरं, मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. 8 ठोकळे आहेत माझ्याकडे. बरोबर आहे. दुसरी, तिसरी तुम्ही देखील लक्ष द्या पहिली सोबत. आता सांग मी तू पण ये पुढे इथं. आता आपण पहिल्यांदा काय करू, पहिलीला पण भागाकार ओळख आहे समान वाटणीची. मी पहिलीच्या विद्यार्थ्यांनाच करायला होते. बाळा म्हणतं या असं बरं. पृथ्वी काय करायचे अशा आडवे थांबा बाळा. हां चला. आता हे आमचे सगळे पहिलीचे विद्यार्थी आहेत. त्यांना मी आज डायरेक्ट भागाकाराची ओळख डायरेक्ट घेतलेला आहे. त्यांनी यापूर्वी काही कल्पना दिलेली नाही. आता आपल्या टोपलीत ठोकळे किती आता मोजले मी बाळांनो? 8 ठोकळे. बरोबर आहे. पृथ्वी प्रत्येकाला समान वाटायचे. समान वाटायचे म्हणजे हिला जर 1 दिला तर हिला पण 1, हिला 1 दिला तर ह्याला पण 1, हिला 2 दिले तर हिला पण 2 असे समान वाटायचे. मग सुरुवातीला काय करावं तर तू एक ठोकळा वाटून घे प्रत्येकाला. दे बरं. हा घे चल वाटून घे. बघा आमच्या पहिलीचे विद्यार्थी डायरेक्ट करतायत. मला पण उत्सुकता आहे की मुलांना आता कसं समजतंय कसं नाही ते. किती दिले प्रत्येकाला? 1. तुझ्या जवळ शिल्लक आहेत का अजून वाटायला? हो. वाट. अजून किती वाटशील? 4. प्रत्येकाला किती देणार? 4 देणार का 1 देणार? 1. हा दे मग चल. आहेत का आता शिल्लक याच्यामध्ये? बघा आमच्या टोपलीत 8 ठोकळे होते. पृथ्वीनं 4 मुलांना वाटलेले आहेत आणि ते सर्व संपले. आता आम्ही टोपली खाली ठेवतो. आता आपण पहिलीच्याच मुलांना प्रश्न विचारूयात आणि हिची उत्तर इथं मानले. पृथ्वी टोपलीत ठोकळे किती होते बाळांनो? 8 होते. बरोबर आहे. किती मुलांना ते समान वाटायचे होते? 4 मुलांना. ह्या 4 मुलांना ते समान वाटायचे होते. बरोबर आहे. तू प्रत्येकाला वाटले. बघा प्रत्येकाला किती ठोकळे मिळाले? सांग मी तुला ठोकळे किती मिळाले? 2. तुला राजवीर किती मिळाले ठोकळे? तुला किती मिळाले? 2. तुला शरीर किती मिळाले? दाखवा 2-2 ठोकळे सगळ्यांनी. छान. प्रत्येकाला किती ठोकळे मिळाले? 2. किती मिळाले? 2 मिळाले. बरोबर आहे. किती संपले रे ठोकळे? आपल्याकडे 8 होते. प्रत्येकाला 2-2 दिले. किती संपले ठोकळे? 8 ठोकळे होते. 8च्या 8 ठोकळे संपले. बरोबर आहे. आणि किती उरले रे? शिल्लक राहिले का काही या टोपलीत? या टोपलीत काही शिल्लक राहिलं का? आता आपण मांडूया का? बघा एकूण किती ठोकळे होते सांगा मला?
संपले आणि आपल्याकडे टोपलीत शिल्लक किती राहिले? राहिले का काही शिल्लक? शून्य शिल्लक राहिले. बरोबर आहे. छान. तिथे ठोकळे ठेवा आणि तुम्ही जागेवर बसा. बघा आपल्याजवळ ठोकळे टोपलीत किती होते? 8 होते. प्रत्येक किती जणांना ते समान वाटले? 4. सांगायचं प्रत्येकाने, बोलायचं. प्रत्येकाला किती मिळाले? 2. वाटून किती संपले? 8. आणि शिल्लक किती राहिले? 0. बरोबर आहे. आता इयत्ता पहिलीला भागाकार या पद्धतीने मांडणी ही मांडणी नाही, परंतु ह्या पद्धतीने जर घेतलं आणि मुलांना ही जर आयडिया दिली तर पहिलीची मुलं देखील भागाकाराची मांडणी खूप छान करणार आहेत. मग आता आम्ही पहिली, दुसरी, तिसरी तिन्ही वर्ग एकत्र बसून आज सध्या तिसरीसाठी मी हे खरं तर हा व्हिडिओ शूट करत आहे, पण पहिली सोबत तिसरी सर्वांना शिकवलंय. बघा आता तिसरीला याची मांडणी कळावी की भागाकार मांडणी असती ती कशी करायची, सोप्या पद्धतीने कशी करायची बघूयात. तिसरीची जागा आणि चल हे बघ. आता बघ तूच मांडणी करायची, मी तुला सांगते सोप्या पद्धतीने. ठीक आहे. बघ एकूण किती ठोकळे होते आपल्याकडे? मग एकूण कितीच्या इथे मान किती ठोकळे होते एकूण? छान. किती जणांना समान वाटले का? आपण बघितलं किती जणांना समान वाटले आपण? 4. ओके. प्रत्येकाला किती मिळाले? बघ प्रत्येकाला किती मिळाले ग? 2. वाटून किती संपले? आणि वाटून किती संपले बघितले? 8. आणि किती उरले का आपल्याकडे? 0. छान. बघा भागाकार मांडणी बस बघा खाली. भागाकार मांडणी आहे का रे अवघड? दुसरी तिसरीला तर जाणारच नाही, पण पहिलीला देखील अवघड वाटते का भागाकार मांडणी? तुम्हाला भागाकार आवडला का? आपण अजून एक उदाहरण सोडवूयात का? बघा अजून एक उदाहरण सोडवण्याच्या ऐवजी आपण भागाकार कसा करतो बघा. आता 8 भागिले 4 जर असेल तर 4च्या पाड्यात 8 आहे का बघतो. 4 एके 4, 4 दुनी 8. किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. किती अंक आहे? 8 आहे. मग 4 दुनी 8. 8 मधून 8 गेले 0 राहिले. हा असा डायरेक्ट भागाकार यापूर्वी शिकवला जात होता, परंतु समान वाटणे आणि समान गट करून भागाकार शिकवला तर तो लिहायला, मांडायला आणि समजायला अतिशय सोपा आहे. तुम्हाला भागाकार समजला का? आपण अजून एक गणित घेऊयात का? आपले ठोकळे कुठे गेले? ठोकळे कुठे आपले? आणखी ठोकळे आणखीतले. आता मी गणित बदलते, थोडंसं वेगळं गणित घेऊयात आपण. आता पहिलीचीच मुलं करणार, अजून एक सोपं देते, पण तिसरीच्या मुलांना बोलूयात आपण. ठीक आहे. पहिले बाळांना आवडेल का भागाकार करायला? समान वाटणी आवडेल करायला? बघा टोपलीत 9 ठोकळे आहेत आणि 3 मुलांना ते समान वाटायचे आहे. 3 मुलांना ते समान वाटायचे. आता चला शरीउठ, राजवीर ये, रिथवी ये आणि ओवी तू पण ये. ठोकळे कुठे? तिथे ठोकळे आणा की माझ्याकडे बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. 9 ठोकळे आहेत. बघा टोपलीत ठोकळे किती आहेत? 9. राजू तू बस. सांग तू बस जरा खाली. आपल्याला फक्त 3च जण लागणार आहे. ठीक आहे. आता हे जे काही करेल ते ओवी करेल. ठीक आहे. ओवी करणार. हे बघ टोपलीत 9 ठोकळे, 3 मुलांना ते समान वाटायचे. आपल्याकडे मुले किती आहेत? 1 2 3. ही 3 मुले. 3 मुलांना ते समान वाटायचे. तुम्ही पण लक्षात द्या ती वाटते का? मग प्रत्येकाला अगोदर किती किती देशील तू? दे. 1 दे. चल 1. हा दे. ओके. ठीक आहे. अजून शिल्लक आहेत का तुझ्याकडे? वाट मग अजून किती किती देशील प्रत्येकाला? दे. चल बघा मुलांना सुरुवातीला त्यांनी 1 देऊ दे, 2 देऊ दे. सुरुवातीला 1 द्यायला सांगा समजेपर्यंत. एकदा समजलं की मुलं 2 देतील, 3 देतील, 4 देतील, पण समजेपर्यंत 1 द्या. आता आणखी शिल्लक आहेत का तुझ्याकडे? वाट अजून वाट. चल छान. दोन्ही हातात धरा व्यवस्थित. ठोकळे पडून देऊ नका खाली. छान होईल. बघू. बघा टोपलीत शिल्लक राहिली का आता तुझ्याकडे? काय नाही. बघा सगळेजण लक्ष द्या. टोपलीत ठोकळे किती होते रे? 9. बरोबर आहे. 3 मुलांना ते समान वाटायचे होते. किती मुलांना समान वाटायचे होते? 3. बरोबर आहे. प्रत्येकाला किती मिळाले? मला आधी दाखवा. प्रत्येकाला किती मिळाले? तुला किती मिळाले? मोज ना. 1 2 3. तुला किती मिळाले? तुला किती मिळाले? हे बघा आमच्या राजवीरला 3 मिळाले. शरीर तुझे 3 दाखव. शरीरला 3 मिळाले आणि रिथवीला देखील 3 मिळाले. बघा प्रत्येकाला किती मिळाले बाळांनो ठोकळे? 3. किती संपले? वाटून किती संपले? 9च्या 9 संपले. ह्या टोपलीत काही शिल्लक राहिलेत का? वाटून किती संपले ठोकळे? 9च्या 9 संपले. आणि किती उरतील? उरले किती? सगळे संपले म्हणजे 0 उरले. बरोबर आहे. आता बघा आपण गणित गुणाकार, आता हे गणित
यशवर्धनी तू ये आता हे तूच लिहायचं. ठीक आहे. आता तू लिहिशील पृथ्वी. ओवीच्या हाताला पोहोचणार. ओवी किती ठोकळे तुझ्या हातात आणि इकडे बघा पहिलीचीच विद्यार्थिनी परत तिसरीच्या मुलीला बोलूया. हे बघ धरी हे बघ. एकूण किती ठोकळे होते इथे लिही. 9. चल पोचतोय का हात. छान. ओके. बघ किती जणांना वाटले का ठोकळे. किती जण. 3 जणांना समान वाटले. बरोबर आहे. छान. प्रत्येकाला किती किती ठोकळे मिळाले का. बघ बरं किती त्यांच्या हातात किती किती मिळाले. हिला 3 ह्याला 3 हिला 3. लिही चल. छान. वाटून किती संपले का ठोकळे. 9. छान. शाबाश. व्हेरी गुड. आणि किती ठोकळे उरले आपल्याकडे. 0. जोरात टाळ्या वाजवा. बघा इयत्ता पहिलीची मुलगी आहे आणि तिने इतकी छान मांडणी केली. क्लॅप फॉर हर. 1 2 3 स्टार्ट. इतकी पण मांडणी जमेल का नाही तुला. बघा आपण प्रयत्न तर करूयात. बघा इकडे हा एकूण किती ठोकळे होते इथे मांडायचे. किती होते ठोकळे एकूण. 9. बघा म्हणजे इयत्ता पहिलीची मुलं सुद्धा या पद्धतीने भागाकार मांडणी छान करू शकतात. हा बघ किती जणांना समान वाटले का आपण. किती जणांना समान वाटले. हा छान. शाबाश. प्रत्येकाला किती मिळाले. प्रत्येकाला 3. द्या. छान. व्हेरी गुड. छान. ठीक आहे ठीक आहे असू दे चालते. हा प्रत्येकाला किती मिळाले. 3. व्हेरी गुड. वाटून किती संपले का ठोकळे आपले. 9. द्या. आणि किती शिल्लक राहिले आपले ठोकळे. 0. बघा ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची समाधानाची गोष्ट आहे. ह्यापूर्वी ह्या मुलांना मी समान वाटणी काय असतात समान गट काय असतात काही सांगितलं नाही. आज पहिलीच वेळ आहे. तिसरी सोबत ह्यांचं कव्हर होईल म्हणून सहज ही मुलं बसवली. तर इयत्ता पहिलीच्या मुलीनं आमच्या इयत्ता पहिलीच्या मुलीनं इतकी छान भागाकाराची मांडणी केली आहे याचा मला आज सार्थ अभिमान आहे. बाळांनो समजलं तुम्हाला. छान ठोकळे इथं ठेवा आणि बसा खाली. छान बाळांनो. आता आपण काय करूया आणखी इथले एक ठोकळे आणते इकडे. आता थोडासा वाढून आकडा ठेवला. आता मी तिसरीची मुलं पुढे बोलवणार आहे. तिसरीची मुलं करतील का आता. पहिलीची बाळ तुम्ही पण लक्ष द्यायचंय. तिसरीच्या बाळांनो तुम्ही पण लक्ष द्यायचंय. ठीक आहे. आता इथला फक्त आपण आकडा बदलूया. ठीक आहे. बघा टोटली 15 ठोकळे आहेत. 5 मुलांना ते समान वाटायचे आहे. प्रत्येकाला किती मिळतील किती संपतील आणि किती उरतील. आता तिसरीची मुलं उठा. 5 मुलांना वाटायचे का. बरं ठीक आहे. तिसरीची 5 मुलं या. चला ओळीने या. चल यशवर्धनी अन्वी आरोही सान्वी सानिका शौर्य आरव चल या. आता सगळं काही तुम्ही करायचे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बरोबर आहे. इकडे अलीकडे आणि मांडायचं पण तुम्ही. उभा राहा. 5 मुलं अशी ओळीने उभा राहा. चला टोपली ठोकळे किती 15 ठोकळे काढले का ते बघू द्या ते मला. 2 4 6 8 10 12 14 15. ओके ठीक आहे. बघ आता हे गणित यशवर्धनी करेल. यशवर्धनी टोपलीत 15 ठोकळे 5 मुलांना समान वाटायचे. प्रत्येकाला अगोदर एक दे. एकदम देऊ नकोस. आता तुम्ही मोठी मुलं तुम्हाला कळणार जरा. हा असं एका लाईन मध्ये थांबा. हा छान. ओके. आणखी आहेत का शिल्लक तुझ्याकडे. हा वाट समान आले पाहिजे का. हिला 2 मिळाले हिला 2च मिळाले पाहिजे. आहे का आणखी शिल्लक. वाट ओके. बघा टोपलीत ठोकळे किती होते पहिलीच्या बाळांना सांगा. 15. ठोकळे किती होते टोपलीत. 15. बरोबर आहे. किती मुलांना ते समान वाटायचे होते. 5 मुलांना ते समान वाटले का. बाळांनो तुम्ही सांगा रे तुम्हाला तुला किती मिळाले. 3. तुला 3. तुला 3. तुला 3. तुला प्रत्येकाला किती ठोकळे मिळाले रे. 3 मिळाले. किती संपले वाटून ठोकळे किती संपले. 15 संपले. किती उरले. 0 काहीच नाही. बरोबर आहे. आता यशवर्धनी गणित मांडले. यशवर्धनी मांडतो एकूण किती होते. अगं सांगते एकूण किती होते. 15. किती किती जणांना समान वाटले. किती मुलांना समान वाटले. 3. प्रत्येकाला किती मिळाले. बाळांना दाखवा किती मिळाले तुम्हाला. 3. वाटून किती संपले आणि उरले किती. ह्या टोपलीत किती उरले. 0 म्हणजे काहीच नाही. ओके. आता इथे त्याची मांडणी करायची. एकूण किती मांडणी द्यायची.
ठेवायचं आणि तुम्ही थांबायचं. आणखी एक गणित सांगणार आहे, आता थोडं वेगळं सांगणार आहे मी. ओके, किती जणांना समान वाटलेस तू? मी 5. हां ठीक आहे. प्रत्येकाला किती मिळाले? 3. वाटून किती संपले? 15. आणि किती उरले? 0. ठीक आहे ठीक आहे, असं लिहिलेलं आहे 0. बघा, भागाकार मांडणी करणं पहिलीच्या बाळांना आहे का अवघड? नाही. आहे का अवघड भागाकार? समान मांडणी समजली? आता तुम्ही इथं थांबा, आणखी एक घेऊयात आपण. आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिते. हा, 3, 6, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. बघा, आता मी फक्त इथला अंक बदलतीये. टोपलीत 19 टोकळे आहेत. हा, आणि आरा तो खाली बस आता. ही 5 झाली एवढी मोठं. आणि 4 मुलांना ते समान वाटायचे. टोपलीत 19 टोकळे आहेत, 4 मुलांना समान वाटायचे. आता आणवी वाटते. आणवी हे 19 टोकळे 4 मुलांना समान वाटायचे. आता शिल्लक पण राहू शकतात, व्यवस्थित वाट. चल ये. हा, आधी एक एक दे प्रत्येकाला. चल, राहते का शिल्लक तुझ्याकडे? जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत वाटायचे. फक्त वाटताना काळजी काय घ्यायची की प्रत्येकाला समान मिळाले पाहिजे. समान म्हणजे सारखी मिळाली पाहिजेत. ओवीला 2 तर शर्वीला पण 2, रिथवीला पण 2. नाही तर ओवीला 3 आणि रिथवीला 2. ह्याला समान वाटणी म्हणायचं का? नाही. हा, आणखी आहेत का शिल्लक तुझ्याकडे? किती एक शिल्लक? 3. तुला वाटायचे किती जणांना? 4. मग समान वाटले जातील का त्यांना? नाही. मग हे टोपलीत अशी शिल्लक लावली. तू उभी राहिली. आता बघा, मी प्रश्न विचारते. टोपलीत एकूण ठोकळे किती होते रे बाळांनो? 19. किती मुलांना ते समान वाटायचे होते आपल्याला? 1, 2, 3 आणि 4. 4 मुलांना समान वाटायचे होते. प्रत्येकाला किती मिळाले माझा मोजून सांगा? 1, 2, 3, 4. प्रत्येकाला किती मिळाले? हिला 4, हिला 4, हिला 4 आणि ह्याला 4. प्रत्येकाला किती ठोकळे मिळाले? 4 ठोकळे मिळाले. बरोबर आहे. किती संपले? आता व्यवस्थित बघा, किती संपले? सगळे संपले ना आपले? नाही, आपल्याकडे शिल्लक राहिले. किती संपले? वाटून वाटून किती संपले? 4 1 4, 4 3 12, 4 चौक 16. पहिलीसाठी थोडंसं अवघड आहे. पहिलीने डायरेक्ट मोजलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 असं मोजलं तरी चालतं. आणि आपल्या पहिलीच्या काही काही मुलांना पाडा पण येते, त्यांनी पाडा म्हटला तरी चालेल. मग वाटून किती संपले? एकूण 16. किती संपले वाटून? 16. आणि किती उरले? किती उरले? 3. किती उरले? 3. आता आणवी मांडेल बघा. आणवी मांड बाळा. चल बघ, एकूण किती ठोकळे होते? 19. चल, 19 ठोकळे होते. किती जणांना समान वाटले? आणि तू ठोकळे किती जणांना वाटलेस? किती मुलं आहेत आपल्या जवळ इथं समोर? 4 मुलांना. किती जणांना समान वाटले? 4 जणांना समान वाटले. प्रत्येकाला किती मिळाले? नाही, प्रत्येकाच्या हातात किती किती आहेत? 4. प्रत्येकाला किती मिळाले? 4. आता नीट सांगा, वाटून किती संपले? हिला 4 दिले, हिला 4, हिला 4 आणि हिला 4. वाटून किती संपले? बघ ना, मोज ना किती संपले. तू मोजून सांग. हा, 16. छान. वाटून किती संपले? 16. मोठ्याने सांग. 16. ओके. आणि किती उरले? बघ इथे टोपली. टोपलीत किती उरले? बघ 3. किती उरले? 3. आता हे मी काहीच सांगणार नाही. इथून वाच आणि मांड. बघू जमते का? एकूण किती माणसं? एकूण ठोकळे किती होते आपल्याकडे? टोपली 19. ठीक आहे. किती जणांना समान वाटले? तू किती जणांना समान वाटलेस? 4. आधी मग किती जणांना समान वाटले? इथे प्रत्येकाला किती मिळाले? आणि 4. बरोबर आहे. आणि वाटून किती संपले? तू मोजले आता. वाटून किती संपले? 16. आणि किती उरले का आपल्याकडे टोपली ठोकळे? 3. छान. समजा आणि ठोकळे टाकायला टोपलीत. बसा. छान. बघा, म्हणजे भागाकाराची समान वाटणी ही किती सोपी आहे. जर गणित गोष्टीतून वस्तूंच्या साह्याने आणि उदाहरणांच्या साह्याने त्यातल्या त्यात अशा पद्धतीने जर मांडणी करून तुम्ही मुलांना भागाकार कसा करायचा किंवा समान वाटणी कशी करायची हे सांगितलं तर अगदी इयत्ता पहिलीची मुलं देखील हे तर करतील. वस्तू मुलांना समान वाटणी कळते, त्यांना वाटायचं कळतं, शिल्लक किती राहिलं कळतं, कारण आपण वजाबाकी बेरीज यापूर्वी शिकवलेली आहे. पण सोबतच हे देखील पहिलीच्या मुलांना कळणार आहे का?
100% कळणार आहे. आणि माझं जे पुस्तक येते गणित अभ्यास पुस्तिका त्याच्यामध्ये मी याची भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. ही अशी घरं पण आखून दिलेली आहेत. 25 अवस्थेपर्यंत तुम्हाला मिळून जाईल. आता पहिलीच्या मुलांना समान वाटणीचं हे असं शिल्लक राहणार आहे एखादं छोटंसं सोप्पं गणित देऊयात. पहिलीची मुलं या इकडे चला. राजवीय, रिटवीय, ओवीय, शरीय. चल मला थोडं सोप्पं देते. ठीक आहे. 3 4 5 6 7. बघा आता शरीर तू करशील मोठाच काढायचा फक्त शरीर. ओके. टोपली 7 ठोकळे शरीर. किती ठोकळे टोपली? 7 ठोकळे. तर मुलं किती आले? ठीक आहे. तिघं ना तू करणार आहेस ना. शरीर टोपली 7 ठोकळे. 3 मुलांना ते समान वाटायचे. घे चल बघू कशी वाटशील. आणि शिल्लक काय होत आहे का बघ तुझ्याकडे. बघू किती. बघा छान. टोपलीत ठोकळे किती होते बाळांनो? 7. किती मुलांना समान वाटायचे ते शरीर इकडे. तू वाटलेत ना. तू या बाजूला. किती मुलांना वाटले शरीरने? 3. बरोबर आहे. प्रत्येकाला किती मिळाले? तुला किती मिळाले ग? 2. तुला किती मिळाले? तुला किती मिळाले? 2. प्रत्येकाला किती मिळाले? 2. आता तिसरीची दुसरीची मुलं शांत बसा. पहिलीचीच मुलं सांगतील. वाटून बघ शरीर आपल्याकडे 7 होते. ह्याच्यात एक शिल्लक राहिलाय. बरोबर आहे. मग आपले वाटून संपले. किती मोज हे सगळ्यांच्या हातातले मोज. मोठ्याने मोज. 2 3 4 5 6. छान. वाटून किती संपले? 6. वाटून किती संपले ठोकळे? 6. आणि किती शिल्लक राहिले? 1. किती शिल्लक राहिला? 1. तुझा हात पोचेल का? मी इथं वरचं मी लिहिते. मला सांग. बाळाला सांगा पहिलीच्या ठोकळे एकूण किती होते आपल्याकडे? 7. किती मुलांना समान वाटले शरीरनं? 3 मुलांना समान वाटले. प्रत्येकाला किती मिळाले? हिला हिला हिला. तुला किती मिळाले? 2. तुला किती मिळाले? 2. तुला? 2. प्रत्येकाला किती मिळाले शरीर? 2. वाटून किती संपले? तू मोजलेस बघ. किती संपले वाटून 7 पैकी? मोज एकदा मोज. 1 2 3 4 5 6. वाटून किती संपले? 6 संपले. ठीक आहे. आणि टोपलीत किती शिल्लक राहिले का ठोकळा? 1. टोपलीत किती शिल्लक राहिले? आता इथे मांडशील तू. मी सांगते तुला जमेल तसं मांड. चल ये. हे बघ एकूण किती ठोकळे होते आपल्याकडे? 7. लिहित 7. पोचतोय का? मी घेऊ. छान छान. ओके. किती जणांना समान वाटलेस तू? किती मुलं आहेत? 3. किती जणांना समान वाटलेस? छान. प्रत्येकाला किती मिळाले? तर तिला किती मिळाले? त्याला किती मिळाले? तिला 2. मग ते दोन्ही तर यायचं. थांबून तुला पोचणार. प्रत्येकाला किती मिळाले? 2. वाटून किती संपले ग? तू मोजलेस तिघांकडून. वाटून किती संपले? 6. छान. लिहित 6. शाबास. व्हेरी गुड. आणि किती उरले ग टोपलीत आपल्या? 1 उरला. लिहित. शरीरासाठी एकदा झकास क्लॅप. पहिलीची मुलगी 1 2 3 स्टार्ट. व्हेरी गुड शरीर. छान. शाबास. बसा बाळा. बघा म्हणजे समान वाटणी करताना तुम्हाला कितीही वस्तू दिल्या तर तुम्हाला भागाकाराची मांडणी देखील करता येणार आहे. आणि ही मांडणी देखील करता येणार आहे. सर्वांना भागाकार समजला का? आता ही आपण भागाकाराची समान वाटणी पाहिली. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण भागाकाराची समान गट हा व्हिडिओ आपण बघूयात. ओके बाळांनो. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर ह्या व्हिडिओ संदर्भात काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी सांगेन तुम्हाला. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.